हाय स्टुडंट्स, आपण आता ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये केप्लर सेकंड लॉ जो आहे त्याचा आपण इथे प्रूफ डिराईव्ह करणार आहे. केप्लर सेकंड लॉ जसं आपण लास्ट इयर 10th मध्ये केप्लर्स लॉज आपण पाहिले आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड. सेकंड लॉ मध्ये आपण पाहिलं की द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तर आपल्याला 10th मध्ये फक्त ते स्टेटमेंट होतं. इथे आपल्याला आता त्या स्टेटमेंटला प्रूव्ह करायचं आहे की द लाईन जॉईनिंग द सन अँड द प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ठीक आहे, तर त्याचं प्रूफ आपण करू इथे. पण आता जसं आपण फर्स्ट लॉ मध्ये पाहिलं होतं की planets revolve around the sun in elliptical orbit such that sun is at one of its focus. तर इथे दोन फोका आहेत, सपोज हा एक आणि इथे असणार आहे. तर दोन पैकी सन सपोज या फोकसला आहे, ठीक आहे, आणि हा झाला इलिप्टिकल ऑर्बिट ज्यामध्ये प्लॅनेट रिव्हॉल्व होणार आहे. तर सेकंड लॉ काय सांगते आपल्याला? केप्लर्स सेकंड लॉ. त्याचा प्रूफ पाहायचा आपल्याला. व्हॉट इज केप्लर्स सेकंड लॉ? द लाईन जॉईनिंग planet and sun sweeps equal area in equal interval of time. ठीक आहे, म्हणजे बघा, सपोज एक लाईन आहे विच जॉईन्स द प्लॅनेट अँड सन. मी असं कन्सिडर करतो की एक प्लॅनेट आहे जो इथे आहे आणि हे सनची पोझिशन झाली. तर ही झाली लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. प्लॅनेट या ऑर्बिटमध्ये फिरत आहे. तर आपण एक टाइम इंटरवल कन्सिडर करू. सपोज मी इथे टाइम इंटरवल कन्सिडर करतो 10 मिनिट्स. तर या टाइम इंटरवल मध्ये हा जो प्लॅनेट आहे, हा प्लॅनेट इथून इथपर्यंत आला. ठीक आहे, आता इथून इथपर्यंत आल्यानंतर ही जी लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन आहे ती अशी इथपर्यंत आलेली आहे, म्हणजे ती इथे आली. आता अर्थात या लाईननी हा एरिया स्वॅप केलेला आहे. ठीक आहे, किती? 10 मिनिट्स मध्ये. तर लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. मग आपण दुसरी पोझिशन कन्सिडर करू प्लॅनेटची. सपोज प्लॅनेट इथे आहे. आता इथनं 10 मिनिट्स मध्ये त्यांनी एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं असेल की हा जो एरिया स्वॅप केलेला असणार आहे तर तो एवढाच राहणार, हा एरिया एवढा. म्हणजे तो सपोज इथे आला, तर आता हा जो एरिया आहे दिस इज द एरिया स्वॅप बाय द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. तर हा पण एरिया याच्या एवढाच असणार आहे. म्हणजे बघा, आपल्याला काय करायचं याच्यामध्ये आता की सपोज डी ए एरिया आहे. हा एरिया आपण कन्सिडर केला डी ए. हा जो एरिया आहे हा किती आहे? डी ए. आणि त्याला टाइम लागला डी टी. आपण किती, समजा हा जो टाइम आहे तो आपण डी टी घेतला. ह्या टाइमला आपण डिवाइड केलं तर आपल्याला एरिया स्वॅप इन युनिट टाइम भेटलेला इथे. या लॉ प्रमाणे आपल्याला काय दाखवायचं इथे की डी ए अपॉन डी टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा सेम असणार आहे. म्हणजे पर युनिट टाइमला जो एरिया स्वॅप केलेला आहे तो कॉन्स्टंट असणार, हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. तर बघा, आता याचा प्रूफ आपण काय करू.
ही झाली प्लॅनेट आणि झाली प्लॅनेटची पोझिशन. तर मी व्हेक्टर आर आहे हा झाला आहे प्लॅनेटला हे करणारा पोझिशन व्हेक्टर. ठीक आहे. मग आता आपण एक स्मॉल टाइम इंटरवल डी टी कन्सिडर करू. तर या डी टी मध्ये एक खूप स्मॉल आपण केला तर असं कन्सिडर करा की स्मॉल डिस्टन्स कव्हर केलं याने डी टी टाइम इंटरवल मध्ये. पण आता हे खूप स्मॉल असल्यामुळे आपण काय म्हणू की जवळपास हे जे डिस्टन्स आहे एक स्ट्रेट लाईन असणार आहे. ठीक आहे. आणि म्हणून ही स्ट्रेट लाईन समजा आपण अशी कन्सिडर केली, आता मी खूप जास्त घेतलेलं आहे पण एक स्मॉल डिस्टन्स असतं हे स्ट्रेट लाईन, तर हे आपल्याला असं एक ही स्ट्रेट लाईन असणार आहे. म्हणजे हा जो असणारा पार्ट हा एक ट्रायंगल सारखा दिसेल. ठीक आहे. तर याचा एरिया किती असणार आहे, तर एरिया हा डी ए आहे सपोज आपण असं कन्सिडर केलं. सो डी ए म्हणजे काय, एरिया म्हणजे आता आपण कसं काढू शकतो इथे, सो एरिया ऑफ दिस ट्रायंगल. तर या ट्रायंगल मध्ये ही एक साईड झाली आणि ही झाली बेस त्याची. ठीक आहे. मग आपण काय म्हटलं की समजा हे जवळपास परपेंडिक्युलर आहे, तर डी ए इज इक्वल टू हाफ दिस साईड इंटू दिस साईड, हाफ इंटू बेस इंटू हाईट असं आपण काढत असतो ना, बेस इंटू हाईट हा झाला आपला एरिया ऑफ ट्रायंगल. मी इथे लिहितो ते. तर हे जे डी ए आहे मग इज इक्वल टू एरिया ऑफ दिस शेडेड पोर्शन, तर तो आता ट्रायंगल असल्यामुळे हाफ इंटू बेस इंटू हाईट झालं. ठीक आहे. आता मी हे जे डिस्टन्स म्हटलेलं आहे यांनी कव्हर केलं, हे डिस्टन्स किती असणार आहे, आता धिस साईड इंटू धिस साईड असं आपण म्हटलंच आहे. ठीक आहे. तर हाफ इंटू ह्या दोन साईडचं मल्टिप्लिकेशन आहे बेस इंटू हाईट म्हणजे, तर ही साईड आहे सपोज आर, हे आपण घेतलेलं आहे. आता ह्याचं डिस्टन्स किती असणार आहे, तर हे बघा याला समजा आपण या ठिकाणी टँजंट काढला आहे कर्वेचरला, तर ही झाली याची लिनियर व्हेलॉसिटी. ठीक आहे. म्हणजे हा जो वेक्टर आहे हा काय डिनोट करतो याची लिनियर व्हेलॉसिटी. आपण म्हटलं होतं ना, जसं आपण पाहिलं होतं की सर्क्युलर मोशन मध्ये आपण पाहिलं होतं आधी की कुठल्याही पोझिशनला समजा हा जो टँजंट आपण काढला तर दिस इज द डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. आणि मग आपण त्याच्याकरता एक वेक्टर घेतला होता की दिस वेक्टर डिनोट्स द क्वांटिटी ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. तर इथे आता त्याची सपोज ही लिनियर व्हेलॉसिटी आहे, म्हणजे ती लिनियर व्हेलॉसिटी त्याच अलॉंग दॅट लाईन ती येत आहे. ठीक आहे. मग आपण काय म्हटलं की डिस्टन्स काय असते बघा, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. मग आता स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी किती आहे व्ही आणि टाइम किती आहे डी टी. म्हणजे हे जे डिस्टन्स असणार आहे आपण त्या ट्रायंगल मध्ये जे डिस्टन्स म्हटलं होतं हे डिस्टन्स किती आलं व्ही डी टी. वेक्टर व्ही समजा हे वेक्टर क्वांटिटी आहे, डी टी नाही आहे, हे स्केलर क्वांटिटी आहे, तर व्ही डी टी हे झालं डिस्टन्स कव्हर. ठीक आहे. तर या ट्रायंगल मधलं एक जी साइड होती तर ती किती आहे मग व्ही डी टी. ठीक आहे. मग आता पहा इथे आपण डी ए इज इक्वल टू काय मिळते आपल्याला पहा, डी ए इज इक्वल टू मी इथे काय करतो ह्या डी टी ला इकडे घेऊन येतो म्हणजे डी टी राहील सो हाफ आर इंटू वेक्टर व्ही. ठीक आहे. आता यानंतर मी याला व्ही जो आहे, ठीक आहे, तर आपल्याला एक माहित आहे की मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास इंटू वेलोसिटी. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास इंटू वेलोसिटी. मग आता पहा आणि या मोमेंटमची डायरेक्शन पण अलॉंग द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी असते कारण ही स्केलर क्वांटिटी आहे हे आपल्याला माहिती आहे. तर मी काय करतो की याला
एमनी मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो. मग मला काय भेटेल पहा, DA अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू हाफ, आणि एमनी मी काय केलंय मल्टिप्लाय आणि डिवाइड केलेला आहे. तर एक एम मी इथे लिहितो आणि एक इथे लिहितो. म्हणजे झालं काय आता इथे, DA अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू आर VM. तर VM आपण आता सांगितलंय की काय असणार आहे, लिनियर मोमेंटम. ठीक आहे, तर R क्रॉस लिनियर मोमेंटम अपॉन टॉइस M. ठीक आहे, आता पहा DA अपॉन DT इज इक्वल टू, आता हे काय झालं मग, R क्रॉस लिनियर मोमेंटम म्हणजे अँगुलर मोमेंटम. ठीक आहे, अँगुलर मोमेंटम अपॉन टॉइस M. मग आता इथे पहा, आपण कॉन्झर्वेशन ऑफ अँगुलर मोमेंटम मध्ये पाहिलाय की अँगुलर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड, म्हणजे ते कॉन्स्टंट असते. ठीक आहे, जेव्हा आता इथे बघा, हा जो फोर्स इथे एक्झर्ट होतोय प्लॅनेट वरती, तर हा फोर्स हा सन एक्झर्ट करतोय, आणि हा फोर्स नेहमीच डायरेक्टेड टुवर्ड्स सन राहणार आहे, म्हणजे का फिक्स पॉइंट कडे राहणार आहे तो नेहमीच. आणि म्हणून इथे आपल्याला अँगुलर मोमेंटम जे आहे ते काय होणार आहे, कॉन्झर्व्ड होणार आहे. म्हणजे अँगुलर मोमेंटम इथे कॉन्स्टंट आहे, हा 2 कॉन्स्टंट आहे आणि M कॉन्स्टंट आहे. म्हणजे DA अपॉन, समजा इथे मी हे DT घेतलेलं आहे, तर DA अपॉन DT इज इक्वल टू, सर्व कॉन्स्टंट असल्यामुळे हे झालं कॉन्स्टंट. म्हणजे अशा प्रकारे आपण सांगितलं की हे जे DA अपॉन DT असणार आहे, मी याच्यामध्ये डेल्टा टी घेतला, चालेल, असं घेतलं तरी चालेल. तर DA अपॉन DT कॉन्स्टंट आहे हे आपण प्रूव्ह केलं. म्हणजेच द लाईन जॉइनिंग प्लॅनेट्स अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तर त्याचा हा प्रूफ आहे.